एरवी सर्वत्र शांतता असणारं हे कुमसी दत्तक तीर्थक्षेत्र इथे आज सगळीकडे गजबजाट दिसत होती. पाहावे तिकडे माणसं दिसत होती. कार पार्किंग बऱ्याचशा आपल्याला कार पार्किंग केलेल्या दिसत होत्या आणि मंडपामध्ये लोक चहा नाश्ता याचा आस्वाद घेत होते. लांबवर मंत्रध्वनी ऐकू येत होते आणि सर्वत्र गडबड सुरू होती. आज इथे श्री दत्त महाराजांची पालखी गाणगापूरहून येणार होती आणि त्या पालखीचा अमृतमय सोहळा आज इथे होणार असल्याचं दिसत होतं आणि सर्व लोक त्या तयारीत होते. लोक चहा नाश्ता घेत होते. तसेच काही लोक नदीवर जाऊन आपले पाय धुवून परत मंदिरात येत होते. इथलं असणारं मंदिर सजवलेलं होतं आणि इथे मंत्रघोषात सर्व विधी चालू होते. या मंदिरामध्ये आज होम हवनही होणार होते. तसेच दुपारी 12:30 वाजता इथे पालखी होणार होती आणि ही पालखी गाणगापूरहून खास कुमसी येथे येत असते आणि श्री देविकम भारती यांच्या ही पालखी इकडं नको तिकडच्या एका बाजूला ठेव. ही पालखी नदीतून नावेतून इकडे येणार होती. त्यासाठी नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फुलाच्या रांगोळ्या घातलेल्या होत्या. सर्वत्र सजावट केलेली होती आणि दुपारी 12:30 वाजता श्री नरसिंह सरस्वती महाराजांची पालखी गाणगापूरहून पलीकडे इकडे कुमसी येथे येणार होती. त्यासाठी सर्व लोकांची तयारी सुरू होती. काही महिला फुलांच्या माळा करण्यात व्यस्त होत्या तर काही ठिकाणी वेदध्वनी सुरू होता. एका मंडपामध्ये शास्त्रीय गायनाची देखील व्यवस्था केलेली होती आणि काही लोक इथे शास्त्रीय गायन करताना दिसत होते. दुपारची वेळ होती तरी पण सगळीकडे कुमसी येथे भीमा नदी असून भीमा नदीचा घाट अतिशय उत्कृष्ट आहे. इथे येणाऱ्या भक्तांना अंघोळ करण्याची देखील सोय आहे आणि याच नदीत हा कुमसी येथील भीमा नदीचा घाट असून इथून पायघड्या घातलेल्या होत्या. तसेच रांगोळी घातलेली होती आणि इथून पालखी विश्वरूप पादुका येथे जाणार होती आणि दुपारच्या वेळी 12:30 वाजता बरोबर ही पालखी इथे येणार होती. ते बघ इकडं नको तिकडच्या एका बाजूला ठेव. ओम इत्थक्षदैरावाह्य आच्छादनं दूरे कृत्या समस्यार्देन परमेश्वर प्रजापतिरते अग्निपतिष्ठापने योगः बलवत्
हे श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे मंदिर इथे नुकतंच बांधलेलं असून ते देखील उत्कृष्टपणे फुलांनी सजवलेलं दिसत होतं. हां दे नारळ तिथेच देऊन टाक. इकडचं बघायला समाधी मथुरा. हां दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हो मामा या परिक्रमा करायला म्हणतो. नमस्कार करू तीन परिक्रमा करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 हो मामा या परिक्रमा करायला म्हणतो. नमस्कार करू. तीन परिक्रमा करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा दिगंबरा
हेडफोन झालेला आहे, हेडफोन झालेला आहे. मोबाईल नको, मोबाईल पुढे नको आहे. श्री दत्त महाराजांची मूर्ती इथे आसनावर ठेवण्यात आली. त्यानंतर सर्व आलेल्या भाविकांनी मूर्तीचे दर्शन घेतले आणि नंतर सर्वांना प्रसादाचा लाभ देण्यात आला आणि त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. अशा प्रकारे हा श्री क्षेत्र कुमसे येथील श्री दत्त महाराज यांच्या गाणगापूर इथून येणाऱ्या पालखी सोहळा उत्साहात पार पडला. दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी हा पालखी सोहळा आनंदाच्या वातावरणात पार पडला आणि या उत्सवासाठी कोल्हापूर, पुणे, सांगली तसेच रत्नागिरी, मुंबई येथून जवळजवळ 500पेक्षा भाविक लोक इथे उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून हा आयोजित केलेला पालखी सोहळा अतिशय आनंदात पार पडला. महाप्रसाद झाल्यानंतर आलेले सर्व भाविक लोक संध्याकाळी आपापल्या गावी जाणार होते आणि अशा प्रकारे सर्वांची एक अतिशय आनंदाची घटना इथे कुमसी गावामध्ये उत्कृष्टपणे सर्व लोकांच्या सहकार्याने पार पडली आणि असा हा पालखी सोहळा उत्कृष्टपणे पार पडला आणि याचे श्रेय बऱ्याचशा भाविकांना तसेच इथे कायमपणे वास्तव्यात असलेले श्रीयुत रघुनाथ भटजी व त्यांचे कुटुंबीय यांना नक्कीच द्यावे असे मला वाटते. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.